बावधन खुर्द सर्वे नंबर 36 येथील अस्तित्वात असलेला नैसर्गिक नाला बुजवून खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी पुणे महानगरपालिकेने बेकायदेशीरपणे ऍक्सेस उपलब्ध करून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। गुरुवारी 20 ऑगस्ट 2026 रोजी अतिक्रमण विभागाचे उपायुक्तांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांच्या फौजफाट्यासह धडक कारवाई करत स्थानिक जमीन मालकांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान केले। स्थानिक जमीन मालकांनी डीपी रस्त्याखालील बॉक्स कल्वर्टसाठी महापालिकेकडे ₹2,65,35,267 चा भरणा करूनही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले। उलट डेव्हलपर्सने प्रायमोच्या नकाशातील नाल्याचा प्रवाह लपवून महापालिका व पर्यावरण नियंत्रण विभागाची दिशाभूल करत विविध परवानग्या लाटल्या। नाल्यात राडारोडा व पाईप टाकून प्रवाह खंडित केल्याने पावसाळ्यात सर्व्हे नंबर 36 मध्ये पाणी साठून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी जाब विचारणाऱ्या स्थानिक नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणल्यास गुन्हे दाखल करू अशी धमकी देत अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार चालवला आहे। तर या संपूर्ण बेकायदेशीर आणि पर्यावरण विरोधी कृत्याविरोधात स्थानिक नागरिकांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे। काल एक व्हिडिओ काल संध्याकाळपासून समाज माध्यमांवर खूप व्हायरल होतोय। त्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री बनकर साहेब हे मला तुमच्यावर गुन्हे दाखल करू, पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तुमचं सस्पेन्शनची ऑर्डर करू अशी जे धमकावत होते अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तर त्यामध्ये अनेकांना प्रश्न पडले की हा नक्की कसला व्हिडिओ आहे, जागेच्या वादासंदर्भात आहे, ताब्याचा विषय आहे वगैरे वगैरे। मला अनेक फोन आले त्यामध्ये मेसेजेस आले, परंतु अनेकांच्या ह्याच्यामध्ये संभ्रम होत होता, मतमतांतर निर्माण होत होती, म्हणून मी समोर येऊन त्या ठिकाणी खुलासा देत आहे। खऱ्या अर्थाने काल जी बनकर साहेबांनी आमच्या बावधन येथील सर्वे नंबर 36 मध्ये कारवाई केली, जी एक बेकायदेशीर कारवाई होती, कुठलीही नोटीस न देता केली होती, आणि ती कारवाई ही पूर्वांकरा डेव्हलपर्स, बेंगलोरचे डेव्हलपर्स आहेत। तर त्यांनी एक पुणे महानगरपालिकेकडून बांधकाम नकाशा मंजूर करून घेतला, ज्यामध्ये अस्तित्वातील नाला प्रायमो मध्ये किंवा गाव नकाशामध्ये जो काही रेकॉर्डचा नाला आहे तो न दर्शविता फसवणुकीने त्याने परवानग्या मिळवल्या, प्लॅन सँक्शन करून घेतले आणि त्या ठिकाणी काम चालू होतं। तर त्याविषयी सुद्धा आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं, परंतु आमच्या मिळकतीमध्ये जो नाला जातो, ज्या नाल्याच्या दुरुस्ती करता किंवा बॉक्स कल्वर्ट बनवण्याकरता महानगरपालिकेकडून आमच्याकडून 2,65,00,000 रुपये वसूल केलेले आहेत। तर त्या ठिकाणी हे मंडळी राडारोडा टाकून, सिमेंटचे पाईप टाकून नाल्याचा प्रवाह खंडित करून त्या ठिकाणी रस्ता करत होते। त्याला आम्ही विरोध केल्यामुळे महानगरपालिकेचा 150-200 लोकांचा जमाव येऊन त्या ठिकाणी तिथे ब्रिज उभा करून ते बेंगलोरच्या पूर्वांकरा डेव्हलपर करता पायगाड्या घालण्याचं काम काल बनकर साहेबांनी केलेलं आहे, जे निषेधार्ह आहे। आणि त्यामध्ये एक जेसीबीचा जो कर्मचारी होता तो पुन्हा पाईप टाकत होता नाल्यामध्ये, त्या ठिकाणी मी विरोध केला म्हणून बनकर साहेबांचा पारा चढला होता, परंतु त्या कर्मचाऱ्याने माफी मागितली। पोलीस म्हणले तो माफी मागतोय, चुकून झालं। आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही तो विषय सोडून दिला, परंतु तरी देखील बनकर साहेब, माहित नाही आता कदाचित मुंडे साहेबांचा अवतार त्यांच्यात संचारला असावा, म्हणून ते आम्हाला गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत सुटले। पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ज्यांच्या बांधकामाला स्टॉप वर्क द्या अशा पद्धतीच्या सूचना करत होते, जे काही बेकायदेशीर आहे, ही मुजोरी आहे आणि हा त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर आहे। तर याचा आम्ही निषेध करतो। न्यायालयामध्ये आम्ही आमच्या वकिलांशी आमचं बोलणं चालू आहे। आम्ही न्यायालयामध्ये निश्चितपणे ह्या बेकायदेशीर कारवाईबद्दल, तसेच पूर्वांकरा डेव्हलपर्स यांना ज्या काही चुकीच्या आणि नियमबाह्य ज्या काही परवानग्या दिलेल्या आहेत त्या रद्द करण्यासंदर्भात आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत। तसेच आमचे अनेक सहकारी लोकप्रतिनिधी जे आहेत ते महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रश्न सन्माननीय आयुक्तांना निश्चितपणे विचारणार आहे। प्रशासनाला एवढे वर्ष लोकप्रतिनिधींनी लोकांच्या हिताच्या कामामध्ये लक्ष घालण्याची सवय नव्हती, त्यांचा मनमानी कारभार चालला होता, त्यामुळे हा कालचा प्रकार घडलेला आहे। आता दोन तुम्ही न्यायालयीन मदत घेणार आहात, त्याच्यामध्ये पार्टी कोणाकोणाला करणार आहे? यामध्ये पार्टी आम्ही सन्माननीय आदरणीय उपायुक्त बनकर साहेबांना करणार आहोत, त्यानंतर सन्माननीय आयुक्तांना पार्टी करणार आहोत, तसेच पुणे महानगरपालिकेचा बांधकाम विभाग, मलविस्तारण विभाग आणि पूर्वांकरा डेव्हलपर्स या सर्वांना आम्ही पार्टी करणार आहोत। नाल्याबद्दल जे तुम्ही रक्कम भरली महानगरपालिकेमध्ये, त्याच्यामध्ये तुमचा किती जबाबदारी होती
कारण ती जी प्रॉपर्टी बनली जात होती किंवा ती जे नाल्यावरचं कन्स्ट्रक्शन होतं ते पब्लिकसाठी होतं. जबाबदारी महानगरपालिकेची होती तर ती घडली ते काय? निश्चितपणे त्या ठिकाणी 2,65,00,000 जे आमच्याकडून महानगरपालिकेने वसूल केलेले आहेत हे अक्षरशः एकाधिकारशाहीने वसूल केलेले आहेत. आमची कुठलीही चूक नसताना ते पैसे आमच्याकडून वसूल केलेले आहेत. वास्तविक पाहता रस्त्याखाली जर का नाला येत असेल डीपी रोड खाली तर त्या ठिकाणी बॉक्स कल्वर्ट बनवणे हे महानगरपालिकेचं काम असतं. परंतु अस्तित्वातील नाला ज्याचा प्रवाह बदललाच नाही, केवळ डीपी मधल्या महानगरपालिकेच्या चुकीमुळे जो प्रायमो मध्ये नाला दिसतो, जागेवर नाला आहे, गाव नकाशाला नाला दिसतो, हा त्यांच्या चुकीमुळे जो डीपी मध्ये नाला दिसत नव्हता तर त्याचं स्थलांतरण अशा त्यांनी बळजबरी करून म्हणजे माझा जो अर्ज होता तो एक ड्राफ्टिंग एरर दुरुस्त व्हावी म्हणून मी अर्ज केलेला. माझ्या अर्जावर खाडाखोड करून नाला स्थलांतरणाचा त्यांनी प्रस्ताव मान्य केला. हा मुद्दा तुम्ही केस स्टँड करायचे जे केस स्टँड करणार आहात तर हा मुद्दा त्याच्यामध्ये असणार आहे. हा मुद्दा सुद्धा आम्ही अंतर्भूत करू त्यामध्ये निश्चितपणे. नवीन आजचा जो ड्राफ्ट डीपी प्लॅन जो मंजूर झाला त्याच्यामध्ये नालाचा प्रवाह चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला होता. इट वॉज अ ड्राफ्टिंग एरर आणि त्याच्यामध्ये प्रोसिजर असते. सन्माननीय आयुक्तांना अधिकार असतात, हे ड्राफ्टिंग एरर दुरुस्त करण्याचे जे अधिकार असतात त्या नियमानुसार आम्ही तो अर्ज केलेला होता. परंतु आमच्या अर्जामध्ये खाडाखोड करून तेव्हाचे जे उपायुक्त जगताप साहेब होते त्यांनी नाला स्थलांतराचा प्रस्ताव टाकून आमच्यावर अनेक अटी शर्ती लादून तो आमच्याकडून पैसे देखील वसूल करून घेतले गेले.